न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बनावट टोळीनं चक्क उघडली एसबीआयची अख्खी शाखा। ना कागदपत्र ना करार, कसा झाला पर्दाफाश। सिनेमात घडतं असं अगदी प्रत्यक्ष आयुष्यात घडावं इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। रातोरात एसबीआयची नवीन ब्रँच सुरू झाली। परीक्षेविनाच तातडीनं नियुक्त्या करण्यात आल्या। लोकांनी पैसे गुंतवायला आणि व्यवहार करायला सुरुवात केली आणि जेव्हा लक्षात आलं हे सगळं बनावट आहे, तेव्हा मात्र ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली। देशभरात रोज फसवणुकींच्या हजारो घटना घडत असतात, मात्र हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्या टोळींचं डोकं इतकं चालेल याची कोणी कल्पना सुद्धा केली नसेल। यावेळी मात्र या फसवणूक करणाऱ्या टोळीनं हद्दपार केली आहे। त्यांनी चक्क प्रसिद्ध सरकारी बँक एसबीआयची फ्रॉड शाखाच उघडली। ते इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी बनावट नियुक्त्याही सुरू केल्या। ही धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी कोरबा आणि कवर्धा परिसरातील लाखो लोकांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आरोपी फरार झालेत, त्यांचा शोध सुरू आहे। मनोज अगरवाल नावाचा व्यक्ती किओस्क शाखा उघडण्यासाठी अर्ज घेऊन गेला असता तिथे एसबीआयची शाखा सुरू झाल्याचं दिसलं। तेव्हा चौकशी दरम्यान ही शाखा बनावट असल्याचं लक्षात आलं। त्यांना तातडीनं याची माहिती डबरा ब्रांच मधील अधिकाऱ्यांना दिली। त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी यश आलंय। काही लोकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली होती। त्यांना शाखेतून ट्रेनिंग दिलं जात होतं। जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या बनावट शाखेवर छापा टाकला। त्याचवेळी मॅनेजर फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत। पोलिसांनी कॉम्प्युटर सिस्टीम, मोबाईल आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे। जिथे एसबीआयची बनावट शाखा सुरू केली होती त्या ठिकाणी बँकेशी संबंधित कोणतीही कागदपत्र मिळाली नाहीत। इतकंच नाही तर जागेचा भाडेकरारही हाती लागला नाही। इथं काय होते हे जागा मालकालाही माहित नव्हतं, त्यामुळे जागा मालक हे अनभिज्ञ होता। पोलिसांनी बनावट सील आणि कागदपत्र ताब्यात घेतले। ग्रामीण भाग असल्यानं ही टोळीनं जागा निवडली। इथं कुणी खरं खोटं करायला येणार नाही असा त्यांचा अंदाज होता। नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांकडून यूपीआय पेमेंटनं पैसे घेतले जात होते। नोकरीसाठी आणखी लोकांना जोडण्यासाठी या टोळीनं लोकांना सांगितलं आणि त्यांची दिशाभूल केली। आरोपी रेखा साहू आणि मंदिर दास अशी 2 आरोपींची नावं समोर आली आहेत। पोलिसांकडून या आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।